मी एक खास प्रकारची रेमेडी बनवून फक्त 7 दिवस माझ्या केसांवरती वापरली आणि फक्त 7 दिवसांमध्येच माझं केस गळणं पूर्णपणे बंद झालं आणि केस देखील अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाले. काही लोक मला म्हणायचे की केस लांब होण्यासाठी महिन्यांचा कालावधी लागतो, पण मी फक्त 7 दिवसांमध्येच माझ्या केसांची वाढ होण्यासाठी सुरुवात केलेली आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने आपली ही रेमेडी तुम्ही देखील 7 दिवस वापरून बघा. तुम्हाला देखील तुमच्या केसांमध्ये अगदी 100% रिझल्ट भेटतील. आणि जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला रिझल्ट भेटला नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती देखील तुम्हाला सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आज मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट देखील दाखवणार आहे, ज्यामुळे तुमचा देखील विश्वास बसेल की आपली रेमेडी अगदी 100% काम करते. बघा, हे काही माझे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी मला फीडबॅक दिलाय आणि त्यांचे केस देखील अगोदर खूप जास्त गळत होते आणि वाढत नव्हते. पण आपली रेमेडी वापरल्यानंतर त्यांचे केस गळणं कमी झालं आणि केस वाढण्यासाठी देखील सुरुवात झाली. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत, कारण कडुलिंबाची पानं आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी देखील खूप चांगली असतात. आजकाल मोठमोठ्या ब्रँड्स त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये कडुलिंबाचा वापर नक्कीच करतात. काही शॅम्पूमध्ये आणि काही फेस पॅकमध्ये देखील कडुलिंबाचा वापर केला जातो. म्हणजे काय, तर जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये कडुलिंबाचा वापर हा केला जातोच. अगदी तेलामध्ये देखील कडुलिंबाची पानं मिसळली जातात. जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने कडुलिंबाच्या पानांचा वापर केसांवरती करायला सुरुवात केली तर तुम्ही तुमचे केस खूप जास्त लांब, घनदाट आणि मजबूत नक्कीच बनवू शकता. वर्षानुवर्ष जर तुमचे केस एकाच लांबीवरती थांबलेले असतील तर ते देखील पुन्हा वाढण्यासाठी हेल्प होईल आणि सोबतच केस गळती देखील पूर्णपणे बंद होईल. आज आपण एक अशी रेमेडी बनवणार आहोत जी अगदी हजारो रुपयांच्या हेअर केअर प्रोडक्ट्सना देखील मागे टाकेल. आणि याची खास गोष्ट म्हणजे आपली ही रेमेडी अगदी लहान मुली देखील नक्कीच वापरू शकतात आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. आणि जर तुम्ही देखील इंटरनेटवरती रोज शोधत असाल की केस लवकरात लवकर कशा प्रकारे वाढवायचे, तर ही तीच रेमेडी आहे जी तुमच्या केसांना हवी तशी वाढ देणार आहे. आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज लागणार नाही. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरेच लोक रेमेडी वापरतात पण त्यांना योग्य माहिती नसल्यामुळे योग्य रिझल्ट देखील मिळत नाहीत. जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि योग्य रिझल्ट देखील नक्कीच मिळतील. बघा, कडुलिंबाच्या पानांना मी स्वच्छ असं धुवून आणि पुसून घेतलंय आणि त्यानंतर कडुलिंबाची छोटी छोटी पानं सेपरेट केलीत आणि ती एका मिक्सरच्या जारमध्ये ऍड केलेली आहेत. लक्षात ठेवा, मिक्सरचा जार व्यवस्थित असा धुवून घ्या, जेणेकरून यामध्ये मिरची किंवा मग मसाले राहणार नाहीत. जे लोक खूप टेन्शनमध्ये आहेत की आता आपले केसच वाढणार नाहीत किंवा मग आपलं टक्कल पडेल, तर त्यांनी अजिबात काळजी करू नका, कारण आज मी तुमच्या केसांच्या सगळ्या समस्यांचं समाधान घेऊन आलेले आहे. जर तुम्ही आपली ही रेमेडी वापरायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या दूर होतील, कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये भरपूर प्रोटीन असतं जे थेट आपल्या केसांच्या मुळांवरती काम करतं आणि यामुळे केस गळणं आणि तुटणं कायमचं बंद होतं. सोबतच जर तुम्हाला डॅन्ड्रफची समस्या असेल तर ती देखील हळूहळू कमी होते. बघा, आपण पूर्णपणे इथं पेस्ट रेडी केलेली आहे आणि ही पेस्ट आता आपल्याला एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे. थोडीशी मेहनत करावी लागते, कारण बघा, मेहनत केल्याशिवाय तर कुठलंच फळ आपल्याला मिळत नसतं. आणि ज्या मुलींचे केस अगदी गुडघ्यापर्यंत लांब असतात ना, त्या मुली त्यांच्या केसांची काळजी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये घेत असतात. आणि तुम्ही देखील जर तुमच्या केसांची काळजी घेतली आणि आठवड्यामधून फक्त 2 तास जर केसांसाठी वेळ काढला तर तुमच्या देखील केसांची वाढ अगदी जलद गतीने होईल. हेअरफॉल होत असेल तर तो देखील कमी होईल आणि केस गळालेल्या जागी नवीन केस उगवण्यासाठी देखील मदत होईल. बघा, व्यवस्थित असा सगळा काही ज्यूस काढून घ्या आणि हा जो ज्यूस तयार झालाय तोच तुमच्या केसांवरती अगदी इफेक्टिव्हरित्या काम करणार आहे. पण हा रस आपण असाच आपल्या स्कॅल्पवरती किंवा मग केसांवरती अजिबात अप्लाय करणार नाहीये, तर यामध्ये आणखी एक महत्त्वाचा असा घटक ऍड करणार आहे, ज्यामुळे तुमच्या केसांची लांबी अधिकरित्या वाढायला मदत होईल आणि सोबतच केस अगदी चमकदार देखील नक्कीच बनतील. बघा, मी इथं आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल ऍड करणार आहे. तुम्ही विटॅमिन ई ची कॅप्सूल ऍड केली तरी देखील चालू शकतं, पण आल्मंड ऑइल मध्ये देखील विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे मी इथं आल्मंड ऑइल याच्यामध्ये ऍड करणार आहे. कारण विटॅमिन ई चं कॅप्सूल जेव्हा आपण याच्यामध्ये ऍड करतो तेव्हा हे केसांच्या वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. आणि जर तुम्ही कडुलिंबाच्या रसामध्ये विटॅमिन ई मिसळलं आणि केसांवरती लावलं तर केसांच्या समस्या हळूहळू कमी होतात. जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल, केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, सोबतच जर स्प्लिटेनची समस्या असेल तर ते सगळं काही कमी होईल.
केस अगदी सॉफ्ट होतील आणि रिपेअर होतील. आणि आपलं हे जे सिरम आहे ते केसांना अगदी बूस्ट देईल आणि केसांची मुळं मजबूत होतील. आणि जेव्हा केसांची मुळं मजबूत होतात तेव्हा केस घनदाट होतात आणि केस वाढण्यासाठी देखील सुरुवात होते. आपलं तयार झालेलं सिरम तुम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळा वापरा, तुम्हाला अगदी 100% इफेक्टिव्ह असे रिझल्ट मिळतील. बघा, सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुमचा आयुर्वेदिक असा हेअर सिरम इथं रेडी झालाय. आता हा कशा प्रकारे अप्लाय करायचा, किती वेळ ठेवायचा आणि त्यानंतर कशा पद्धतीने शॅम्पू करायचा हे देखील बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, शॅम्पू करण्याच्या फक्त 2 तास अगोदर तुम्हाला हे सिरम केसांवरती अप्लाय करायचंय. आता अप्लाय करताना तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलने अप्लाय करू शकता किंवा मग कापसाच्या मदतीने देखील स्कॅल्पवरती लावू शकता. आणि स्कॅल्पवरती लावून झाल्याच्या नंतर केसांच्या लेंथवरती देखील लावा. 5 ते 10 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर अगदी 40 मिनिटं किंवा मग 1 तास हे सिरम आपल्याला केसांवरती असंच ठेवायचंय. यामुळे कडुलिंब आणि व्हिटॅमिन ई आपल्या स्कॅल्पमध्ये जाईल आणि खूप छान असे रिझल्ट आपल्याला भेटतील. उन्हाळ्यामध्ये केस कोरडे होतात आणि तेव्हा जर तुम्ही हे सिरम वापरलं तर केसांना थंडावा मिळतो आणि त्यामुळे केस गळती देखील बंद होते. आता बघा, 2 तासानंतर शॅम्पू करताना मी सांगितलेल्या पद्धतीने शॅम्पू करा. याचे खूप सारे फायदे तुमच्या केसांना मिळणार आहेत. तर बघा, शॅम्पू करताना आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा एक भांडं घ्या आणि त्यानंतर तुमच्या केसांसाठी तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो याच्यामध्ये ऍड करा. कारण शॅम्पू डायरेक्ट कधीही स्कॅल्पवरती अप्लाय करू नका. यामुळे केस खूप जास्त ड्राय होतात, डॅमेज होतात आणि त्यासोबतच स्प्लिट एंडची समस्या देखील जाणवायला लागते. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही शॅम्पू करा. यामुळे खूप छान असे रिझल्ट तुम्हाला भेटतील. आता शॅम्पू ऍड करून झाल्याच्या नंतर आपण जे काही सिरम बनवलेलं होतं ते देखील 4 ते 5 चमचे याच्यामध्ये ऍड करा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी यामध्ये ऍड करा आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या. बघा, जोपर्यंत याच्यामधून फोम म्हणजेच फेस बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला सगळा काही शॅम्पू व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अगदी आपला आयुर्वेदिक शॅम्पू इथं तयार झालेला आहे. शॅम्पू केसांवरती अप्लाय करा, त्यानंतर 2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि थंड पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, हेअर वॉश करण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. कारण कोणतीही गरम गोष्ट जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केसांना खूप जास्त हानी पोहोचते. केस अगदी ड्राय होतात, रफ होतात आणि केसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गुंता होत असतो. आणि जेव्हा केसांमध्ये गुंता होतो तेव्हा केस आपोआपच तुटायला सुरुवात होते. आता बघा, जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश कराल तेव्हा केस अगदी रगडून किंवा मग जोरजोरात पुसू नका आणि केस विंचरण्यासाठी अगदी मोठ्या दातांच्या कंगव्याचाच वापर करा. हे सगळे नियम जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला तुमच्या केसांवरती खूप छान असे रिझल्ट पाहायला मिळतील. बघा, आपण तयार केलेलं सिरम आणि सोबतच आपला आयुर्वेदिक असा शॅम्पू तुम्ही आठवड्यातून फक्त 2 वेळा वापरून बघा आणि सलग जर तुम्ही 2 ते 3 महिने वापरलं तर तुम्हाला इतका छान रिझल्ट दिसेल आणि सोबतच तुमचे केस अगदी 3 ते 4 इंचांनी लांब देखील नक्कीच होतील. त्यामुळे आपली ही रेमेडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते रिझल्ट कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला यामधील कोणत्याही घटकाची ॲलर्जी असेल तर तुम्ही पॅच टेस्ट नक्की करून बघा. आणि जर ही रेमेडी तुमच्या केसांना सूट होत नसेल तर ही रेमेडी तुम्ही स्किप करा आणि आपल्या चॅनलवरील दुसरी एखादी रेमेडी तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि त्यानंतर तुमच्या केसांमध्ये जे काही बदल तुम्हाला जाणवतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एका नैसर्गिक रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय.